अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रा, तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया ठविता घडे महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत्कृपातमः वन्दे परमानंद माधवम्. कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, राजा रामचंद्र भगवान की जय. श्री सद्गुरुवे रामचंद्राय नमः. कैकई धरो निपोटेसी, कौशल्या संमोहितीयेसी, तुका व्यर्थ दुःखी होसी, आम्हा दोघांसी दुःख एक. ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, मागच्या अध्यायामध्ये विषय अशा प्रकारचा झाला की कैकईचा जो काही भाग होता तो घारीनं घेऊन गेल्यानंतर बघा, दुसऱ्याच्या घासाची अपेक्षा केली की आपल्या ताटातलं गायब होतं, बाबा गेला दसम्या गेल्या अशी अवस्था येत असते. तशा प्रकारची परिस्थिती कैकईची झाल्यानंतर कैकई मोठमोठ्यानं रुदन करू लागली. आणि रुदन करत असलेली कैकई बघितली, संत कुणाला म्हणावं, देव कोण हृदयात साठवू शकतं, ज्याच्या अंतकरणात द्वेषाबद्दल तिळमात्र स्थान नाही, तेच राम पोटाला आणू शकतात. कैकई उघड द्वेष करत होती कुणाचा? कौसल्याचा. कौसल्याच्या अधिकाराचा वाटा मला मिळावा म्हणून गुरुवर दात खाणारी कैकई दुःखी असताना सुद्धा कौसल्यानं हृदयाला लावली आणि काय म्हणू लागली, तू कैकई का दुःखी होतीस? तू आणि मी काही वेगळे आहेत का? एकोदरा सख्या बहिणी दोघी परनिजे दोघी जणी, त्यासी काही नाही मिळणी, दुस्तर पाटणी नांदती सख्या. आणि कैकई सोबत बहिणीचं नातं माता कौसल्या त्या ठिकाणी लावू लागलेले आहेत. माता म्हणतायत, कैकई, जगामध्ये एका पोटामध्ये दोन बहिणी जन्माला येतात, परंतु त्या नांदायला दोन घरी जातात. महिना महिना त्यांची गाठ पडत नाही, त्या सख्या बहिणी नाहीत, तर तू माझी सख्खी बहीण आहेस. अशा प्रकारे सवतीला बहीण म्हणायची भावना, जी अतिशय द्वेष करते त्या सवतीला बहीण म्हणण्याची भावना, तिच्याच उदराला राम येतो असं सांगतो. दोघी नाही नित्य भेटी, दोघी नाही नित्य गोष्टी, दोघी नाही नित्य दृष्टी, मिथ्या चावटी सख्यत्वाची. त्या दोन सख्या बहिणी कधी भेटत नाहीत, त्या दोन सख्या बहिणी कधी बोलत नाहीत, त्यांची त्या ठिकाणी गाठ पडत नाही. दोघी नाही नित्य दृष्टी. मग त्या सख्या आहेत ही गोष्टच त्या ठिकाणी खोटी आहे, अशा प्रकारे कौसल्या माता बोलताय. दोघी नाही नित्य संबंध, दोघी नाही नित्य संवाद, दोघी नाही नित्य बोध, तो सख्य समाज अतिमिथ्या. त्या दोघींचा कधी रोज संबंध येत नाही, त्या दोघींची कधी रोज गाठ पडत नाही, बोलणं होत नाही, काहीच त्या दोघींचं सोबत नाही. आणि त्या सख्या कुठल्या आधारावर त्या सख्या? म्हणजे भावार्थ महत्वाचा आहे. बहिणीपेक्षा सवत जवळची, यासाठी एक वेगळीच ताकद लागते. कुणाच्या नाही होत नाही. अहो, सख्या भावाला भाऊ म्हणावं ही भावना उरली नाही, तिथं देव येत नसतो. सवतीला सुद्धा परक समजू नये,
आणि सख्या बहिणी पेक्षा सवत कशी जवळची आहे ही पटवण्याची कौशल्याची भावना, याचा फरक कैकेयीवर काहीच पडत नाही. कारण जिला राम आपला करावा ही भावनाच नाही त्याच्यावर चांगल्या गोष्टीचा प्रभाव होत नाही. पण ज्याला देव आपला करायचा आहे तो मात्र चांगलेच तर्क काढत असतो, चांगलेच विचार मांडत असतो आणि समोरच्याच्या दुःखानं दुःखी होतो असं सांगतो. दोघी नाही एक सुख त्या सख्या मानिती मूर्ख लोक. तू करीसी व्यर्थ दुःख आम्हा निज सुख एकत्वे. कैकेयी सख्या बहिणींचं सुख वेगळं, एका ठिकाणावरून सुख आहे का त्यांचं? नाही. तुझं माझं सुख एक, तुझा माझा संसार एक, तुझं माझं सर्व एक आहे. त्यामुळं आपण खऱ्या सख्या बहिणी आहोत. अशा प्रकारे माता कौसल्या कैकेयीनं काही प्रत्युत्तर दिलंय का? स्वार्थी लोक चांगलं बोलत असताना खाली मन घालून ऐकून घेतात, स्वार्थ मिळायच्या टायमिंगला बरोबर झडप घालतात, पण त्यांच्यावर चांगल्या विचाराचा कुठलाही प्रभाव होत नाही. हा सिद्धांत लक्षात. आम्हा तुम्हा एक आहे पण आम्हा तुम्हा एक निज भूषण. आम्हा तुम्हा एक निज मंडन. सख्यापन एकत्वे आम्हा तुम्हा. अरे कैकेयी तुझं आणि माझं आहे पण एक आहे. एकामुळं तुझं आणि माझं कुंकू आहे. एकानं पाहावं म्हणूनच तू सजतेस आणि मी सजते. श्रृंगाराचं कारण एकाच नवरदेवाला सुखी करणं. मग एकामुळेच त्या ठिकाणी आपला आहे पण आहे आणि एका निज मंडन आणि त्या ठिकाणी आपलं सर्वस्व एक आहे. त्यामुळे आपण खऱ्या सख्या आहोत असं बोलतो. आम्हा तुम्हा एक सांगात. आम्हा तुम्हा एक भोगार्थ. आम्हा तुम्हा एक कांत. सख्य सख्यार्थ आम्हा तुम्हा. तुझा संगती जो आहे तोच माझा संगती आहे आणि तुझा भोगार्थ तू ज्या ठिकाणी सुखी राहतेस तोच मला सुख देणार आहे. तुझा माझा नवराच एक आहे. त्यामुळं आपण खऱ्या सख्या भगिनी आहोत. जगामध्ये आजपर्यंत जेवढं जीवन जगलं, रामायणाचा 3रा अध्याय जर सोडला तर सवती बद्दल एवढं चांगलं जगाच्या इतिहासात कुठं लिहिलेलं ऐकलं शक्य नाही महाराज. आणि म्हणून राम तिथंच अवतार घेतात जिथं द्वेषाला तिळमात्र सुद्धा थारा नाही असं ग्रंथ करते. आम्हा तुम्हा एक ना हो. आम्हा तुम्हा एक सद्भाव. आम्हा तुम्हा एकात्मस्नेहो. सत्य सख्यान्वयो तुम्हा. आम्हाला तुम्हाला एक पती आहे. आम्हाला तुम्हाला एकच सद्भाव आहे. तुमच्यावर प्रेम करणारा आमच्यावर प्रेम करणारा एकच आहे. आम्हा तुम्हा एकात्मस्नेहो. त्यामुळं सख्य सख्याचा अन्वय तुझा आणि माझा एक आहे. अशा प्रकारे तिची नाराजी दूर व्हावी, तिचं दुःख दूर व्हावं. कारण दुःखवे अनेकांची ये. दुसऱ्याच दुःख बघितल्यानंतर ज्याला दुःख होत नाही तो साधू नाही म्हणत. आणि ते दूर करण्यासाठी प्रयत्न जो करत नाही तो पण महात्मा नाही. त्यामुळं ती पुन्हा पुन्हा भावार्थ व्यक्त करते. आम्हा एक निवास स्थान. आम्हा एक भोग भुवन. आम्ही एके सुखे संपन्न. सत्य सखे पण आम्हा तुम्हा. तुमचं आमचं राहण्याचं निवासस्थान एकच आहे. तुमचं आमचं त्या ठिकाणी आताच्या भाषेत बेडरूम एकच आहे.
आम्ही एके सुख संपन्न. आम्हाला सुख देणारा एकच आहे. राहायचं घर एक, संसार एक. सख्या बहिणी जरी असल्या तर म्हणतात आमच्या घरी हे घेतलं, आमच्या घरी ते घेतलं. पण सौती असल्या तर आपल्या घरी म्हणावं लागेल. माझ्या घरी म्हणता येत नाही का? संसारच एक आहे. त्यामुळं तू आणि मी खऱ्या सख्या बहिणी आहोत. अशा प्रकारे माता कौसल्या बोलतायत. आम्हा एक नित्यत्वे चाळिता, आम्हा एक नित्यत्वे प्रतिपाळिता, आम्हा एक नित्यत्वे न्याहाळिता, हे नित्य सख्यता आम्हा तुम्हा. आपल्याकडे पाहणारा एक आहे, आपलं प्रतिपालन करणारा एकच आहे. आम्हा तुम्हा नित्य न्याहाळिता. होय, हे नित्य सख्यता आम्हा तुम्हा. तुझ्या घरी आलेली वस्तू म्हणजेच माझ्या घरी आहे. तुझं माझं घर एक आहे. जावा जावाचा सुद्धा संसार वेगळा, बहिणी बहिणींचा सुद्धा संसार एक फक्त असतो, सौतींचा. बाकी कुणाचाच नाहीये. त्यामुळं तुम्ही आम्ही एकच आहोत. एक तर आपण स्वतः असताना दुसरी केली नवऱ्यानं, त्या नवऱ्यावरही शिकायत नाही. आणि जी आली मागून आले पण सगळंच पहिलीचा हाडपाय बघायली, तरी सुद्धा तिच्याबद्दल तुझा भाव नाही. कारण ज्याला देव आपला करायचा आहे ते इतरांमध्ये चित्त देत नसतात, इतरांचा द्वेष करण्यात वेळ घालत नसतात. ज्याला देव आपला करायचा आहे तो फक्त लक्षात त्याच्या एकच असतं, समोरचा जीव आहे आणि तो सुखी झाला की देव माझा आहे. आपला तो देव एक करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. आणि लक्षात घ्या, जसं कलेक्टर ज्याला व्हायचंय, पोलीस भरतीचा फॉर्म सुटला काय आणि तारीख गेली काय, त्याला फारसा फरक पडत नाही. तसं जगातल्या सामान्य गोष्टींमुळं ज्याचं संतुलन बिघडत नाही तो संत. कारण ज्याच्या उद्देशात भगवंत आहे तो भिकेकडे फारसं लक्ष देत नाही, असं सांग. आम्हा तुम्हा एक गोसावी, आम्हा तुम्हा एक निववी, आम्हा तुम्हा एक जीववी, हे सत्य पदवी सख्याची. आम्हा तुम्हाला एकच गोसावी, एकच नवरा, एकच निववी, तृप्त करणारा एकच आहे, जगवणारा एकच आहे. आणि सगळा एक असेल तर सख्य. बर काय महाराज, कलियुगामध्ये युती, देव वेगळा, आपल्या देवाचं मंदिर पाडणारा म्हणून भाऊ, आणि पंढरपूरला जे गाठ पडते ते म्हणते ह्या जातीचा, ते त्या जातीचा. तुमची पायाकडून आली आहे बेटे हो, दुसरं काही नाही. कारण चित्तामध्ये राम नाही तो यमाचा पाहुणा प्राणी होय. अहो, बापाशी विरोध असणाराचं तोंड बघणं हे बापासोबतच वैर असल्याचं लक्षण. आणि भगवंताचा उघड विरोध करणाऱ्या प्रवृत्तींना आपलं म्हणत असताना लाज वाटत नसणारे निर्लज्ज नपुसक, ह्यापेक्षा जीवन व्यर्थ काय. अहो, सखा कोण, जो आपल्याला जगवतो, ज्याच्यामुळे आपल्याला सुख मिळतं. होय, तुम्हा आम्हाला सुख कशामुळे मिळतं? 18 पगड जाते कुणाला बघून सुखी राहतात. लमानी असेल, वडर असेल, येलम असेल, वंजारी असेल, सगळे कुठे जातात? जाता पंढरीसी सुख वाटे. सुख देणारा एक आहे, निववणारा, तृप्त करणारा एक आहे. त्या एकाला सोडून जर चित्त इकडं असेल, मोठ्या दिंडीतल्या लोकांनी बारक्या दिंडीतल्याला मारावं. हा, अरे दिंडी पंढरपूरची आहे, तसं या जाती म्हणजे दिंड्या आहे. वेगवेगळे गट मिळून आपण भगवंताकडे जाण्याचा प्रयत्न करतो. स्वधर्म हे भगवंताचं अंग आहे आणि त्या स्वधर्माच्या सेवेसाठी
वेगवेगळे गट पाडून जाती निर्माण केल्यात. 1 लाख पब्लिक पंढरपूरला निघाली तर एकच दिंडी होते का? दिंड्या पाडावं लागतं. कशा जाती पाडल्यात. आरामखोरांनो, माजू नका. वेगवेगळ्या गटांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करू नका. ज्याचा बाप पांडुरंग त्याच्या गुपचूप पाया पडायचं. बाकी विचित्रता करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. अहो, सख्या सवतीला सुद्धा सख्या बहिणीचा दर्जा ती देतीये, कारण तिचं चित्त परमात्मा आपला करण्यात आहे. आम्हा तुम्हा एक 5 भौतिक, एकची हस्तपादाधिक. आम्हा तुम्हा देखणे एक, हे अलोलिक निज सत्य. आम्हा तुम्हा एक पंचभौतिक, एकाच पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या देहापासून आपण संसार करतो. तो नवरा दोघींचा एकच आहे. एकची हस्तपादाधिक. त्याचा हात, डोळे, त्याचे पाय, त्याचं नाक, त्याचं कान, त्याच देहावर आपण प्रेम करणारे आहोत. आम्हा तुम्हा देखणे एक. आणि अलोलिक सत्य हेच आहे आणि हेच सत्य आहे. अशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी माता कौसल्या. आम्हा तुम्हा एकनाथ, सत्यत्वे जान दशरथ. तू खेद करीतेसी व्यर्थ, ऐक वृत्तांत साजनी. आमचा तुमचा नाथ एक, सत्यत्वानं तो कोण आहे? दशरथ आहे. त्यामुळं तू व्यर्थ खेद करू नको. साजनी, सखे, बहिणी, कुणाला शब्द वापरते? देव आपला करायचा आहे. देव ती विरोध करत नाही, त्याच्या चित्तात द्वेष येत नाही. पण ज्याचं चित्त हाडावर आहे, तो कुत्र मात्र दुसऱ्या गल्लीतल्याला सुद्धा आपल्या गल्लीत येऊ देत नाही. आणि असल्या कुत्र्याला तूप पचत का? तूप चांगलं असतं, पण कुत्ते को भी हजम नाही होता. त्यामुळं मायबापांनो, भगवंत मिळवण्याचं ध्येय ठेवा. मुलांचे देखो नि दुःख, सुख मानिती परम मूर्ख. परांचे निरसोनी असुख, द्यावे सुख शुद्धत्वे. पुढीलांचं दुःख बघावं आणि मनाला सुख मानावं. ते कोण आहेत? नाथ महाराजांनी सांगितलं, मानिती ते परममूर्ख. अहो, दुसऱ्याच असुख हरण करावं आणि त्याला सुख द्यावं, हा तुमचा आमचा धर्म आहे. तुम्ही जगा, आम्हाला जगू द्या. जगवा. अशा पद्धतीचा धर्म आहे. आणि लोक काय म्हणाले? त्याची कशी वाट लागली, त्याची कशी लावली. अशा पद्धतीच्या अहंकारामध्ये देवात चित्त नसल्याचं हे प्रदर्शन आहे असं सांगतात. पर दुःखे होय सुखी तो ब्रह्म राक्षस तिहि लोकी. सदा निंद्य शास्त्रमुखी, शुद्ध सात्विकी तो नव्हे. पर दुःखानं जो सुखी होतो, दुसऱ्याला पीडा देऊन ज्याला आनंद होतो, त्याला ब्रह्मराक्षस म्हणतात. आणि एक लक्षात ठेवा, राक्षसाचा उद्धार होऊ शकतो, ब्रह्म राक्षसाचा उद्धार होतच नाही. आणि त्याची निंदा सदा कोण करत? सदोदित शास्त्र त्याची निंदा करत. अशा प्रकारे त्या ठिकाणी सांगतायत. कारण एकच आहे, शुद्ध सात्विक तो नव्हे. तो सात्विक दिसतो, तो सात्विक वाटतो, तोच श्रेष्ठ असल्याचं आव आणलेला जातो, परंतु तो निंदनीय असतो असं सांगतो. तू राहसी पुत्रपणी, आम्ही सुख पाऊ पुत्रपणी. दैपूर्वज पडती पतनी, तो दोष ते भुवनी न समाये. तुला मुलं होणार नाहीत
आणि आम्हाला मुलं व्हावे आणि आम्ही तुला चिडवू चिडवू आनंद घ्यावा, असं जर आम्हाला वाटत असेल तर आमचे पित्र कुठं जातील? नरकात जातील. आणि तो दोष त्रिभुवनामध्ये न सामावणारा आहे असं सांग. उपजला पुत्र देऊ जाता, तो पोसना म्हणती तत्वता, साधू दोघींच्या निज स्वार्था, अवंचकता परमार्थ. जन्मलेला जर तुला दिला तर त्याला पोसना म्हणतील, पोसायला दिला म्हणतील. त्यामुळं दोघींचा पण स्वार्थ साधेल अशी अवंचकता करून दाखव. माता कौसल्या बोलतात. उदकाची गोडी शीतळता, अन्नाची गोडी आर्द्रता, स्त्रियांची गोडी अनुकूलता, अवंचकता मित्र गोडी. नाथ महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे माय बापांनो. पाण्याची गोडी थंड पाण्यात, पाणी असावं पण कसं असावं? थंड असावं. उदकाची गोडी शीतलता, अन्नाची गोडी आर्द्रता. अन्नामध्ये आर्द्रता म्हणजे पाण्याचं प्रमाण. अन्न पदार्थामध्ये जर पाण्याचं प्रमाण नसेल तर ते किती जरी स्वादिष्ट असेल तर खाता येत नाही बरं. त्याची गोडी पण लागत नाही, कारण रसामध्ये पाणी पाहिजेच. स्त्रियांची गोडी अनुकूलता. स्त्री सुंदर असण्यापेक्षा ती अनुकूल असणं महत्वाचं. नाहीतर वसवशी बायको लागली महाराज, चांगल्या चांगल्याचा कार्यक्रम अवघड होत असतो. स्त्री कशी असावी? अनुकूल असावी. आणि मित्र कसा असावा? अवंचकता मित्र गोडी. काम आहे म्हटल्यानंतर 1000 काम सोडून हजर राहतो, त्याला काय म्हणावं? मित्र म्हणावं असं सांगतो. आम्ही तुम्ही सख्या बहिणी ऐसी बोली जे कहाणी, ते करून दावावी करणी, एरा बोलणी अति मिथ्या. आता एवढा वेळ मी तुला माझी बहीण माझी बहीण माझी बहीण म्हणले. बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे. अवघड आहे. बोल बोलता वाटे सोपे, करणी करता हे अवघड आहे महाराज. त्यामुळं माता कौसल्यानं सांगितलं, मी नुसतं बोलणारी नाही, तुला बहीण म्हटले ना तर तसं वागते. जैसे बोले तैसे करी, त्या ते वंदिजे हर हरी, एरते व्यर्थ बोलाचे ज्ञान फरारी, तो संसारी पडक मूर्ख. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. त्यामुळं गॅरंटी कुणाची बी नसते. गॅरंटी देणाऱ्याची तशी तपश्चर्या पाहिजे, नाही तर 8,500 गॅरंटी न बरेच जण वाया गेले. माय बापांनो, गॅरंटी कमी का असताना पण आहे, पक्की असावी. बोले तैसा चाले, आणि त्याला वंदन कोण करत? हरी आणि हर सुद्धा करतात. नाहीतर व्यर्थ बोलायची फरारी, मस्त भरपूर बोलायचं आणि गायब व्हायचं, अशा प्रकारच्याला अर्थ नसतो असं सांगतात. जैसा बोले तैसा क्रियार्थ, या नाव मुख्य परमार्थ, एर बोलणे ते व्यर्थ, विषय स्वार्थ परमार्थी. होय, शब्द न पाळणारा हुशार असून मूर्ख म्हटले, आणि जसा बोलतो तसाच वागतो, हा मुख्य परमार्थ आहे. ही ओवी विनायक महाराजांनी वाचलेली. विनायक महाराज म्हणतात, मी येतो म्हणलं की तिथं जातो म्हणजे जातो, विषयच नाही. त्यांनी सांगितलं 1989 पासून खोटं बोलायचं आणखी आला. निष्ठा असल्यानंतर भगवान तसं संरक्षण सुद्धा करत असतात. शब्दाचं तसं सामर्थ्यही येतं, कारण हा मुख्य परमार्थ आहे. आणि मग सांगतायत, येर बोलणी ते व्यर्थ.
विषय स्वार्थ परमार्थामध्ये ठेवल्याचा दोष आहे असं सांग. माझे बोलणे सत्य सांग, माझ्या भागाचा अर्ध भाग साजनी घेई ओ सवेग, दोघींचे अभंग सख्यत्वये. माता कौशल्येनं सांगितलं माझ्या अर्ध्या भागाचा अर्धा भाग नाही, मला मिळालेल्याचा अर्धा भाग. विचार करा बरं का. अनेक वर्ष लेकरूच नव्हतं आणि ते लेकरू होण्यासाठी मोठा यज्ञ केला. जगात यज्ञातून कधीच मनुष्य बाहेर आला नाही, पहिल्यांदा मनुष्य बाहेर आला आणि त्याच्यातून मिळालेला एवढा दुर्लभ प्रसाद पायसदान. आणि ते सौतीला देत असताना बहीण म्हणून देते आणि ते पण थोडा देते का, अर्धा देते. अर्धा. आपल्या सोबत जर एखादा माणूस भुकेला असेल आणि त्यानं डब्बा आणला नसेल तर आपण बरोबर चपाती देतो. दोन असल्या तर बरोबर किंवा अर्धी देतो, बरोबर. आणि त्यातले त्यात समोरचा आपल्या लेवलचा असेल तर अर्धी चपाती देतो. आणि तो जर खराच भुकेला भिकारी दिसला मग तर पोटकाच देतो. समोरच्याची गरज जेवढी जास्त तेवढा कलियुगातल्या लोकांचा दातृत्वपणा करू. आणि ज्याला अजिबात भूक नाही, अवघड आहे. लक्षात घ्या, मुख्य परमार्थ कुठे आहे? स्मार्ट वर्क करा पुण्याबाबतीत. एखाद्या गरीबाला भोजन घाला, गरजवंताला. 4 गाव जेवण घातल्याचं पुण्याला. ते टेहरीवर हात फिरी येते तर वरून नाव ठेवते स्वयंपाक चांगला नव्हता, येईल कामच नाही. त्यापेक्षा गरजवंताला करा ना. पण मला काय सांगायचंय, एवढा दुर्लभ असणारा प्रसाद बरोबर अर्धा हिस्सा करून सौतीला द्यावाची सवत आपला अतिशय द्वेष करत होती. एवढा सरळपणा माता कौशल्येत आहे असं. ऐकता कौशल्येचे वचन कैकईस झाले समाधान, करुणी शुद्धाच मन भोगा, भागार्थ आपण घे स्वानंदे. भावार्थ रामायण म्हणजे अतिशय विशेष ग्रंथ. एवढा वेळ कौशल्या बोलतच जाते, कैकई एक तरी शब्द बोलली, एकही शब्द बोलली नाही. पण अर्धा भाग देते म्हणल्याबरोबर उठली, तोंड फीट धुलं महाराज, चुटकून घेतला. आणि तेवढ्यामध्ये काय होत आहे का, मृत पावे अमृतपान तुषिता मुखी निज जीवन, अंधा उघडले लोचन तैसे वचन कौशल्येचे. मरणाराला अमृत मिळावं, तहानेजलेला पाणी मिळावं, आंधळ्याला अचानक डोळे मिळावे, तशा प्रकारची परिस्थिती कैकईची. रंगा लाधले निधान, अकर्मी पावे ब्रह्मज्ञान, दुष्काळिया मिळे मिष्टान्न तैसे वचन कौशल्येचे. गरीबाला धनाचा हंडा सापडावा, कर्म करायचं कळत नाही त्याला अचानक ब्रह्मज्ञान मिळावं, किंवा दुष्काळात सापडलेल्या मिष्ठान्नाची पंगतीचा पत्ता लागावा, अशा प्रकारचे शब्द कौशल्येचे कैकईला. कौशल्येची बुद्धी समान समत्ते, भाग विभाग आपण कैकईसी दे विभागुन, सुख संपन्न समत्वे. कैकईची कौशल्याची बुद्धी कशी आहे? समान आहे. कारण समबुद्धी घेतात. समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला. समत्व बरोबर अर्धा भाग विभागला महाराज. अहो, सख्या भावाचा अर्धा वाटा क्लिअर असताना दुरी जरा तिकडच टाका वाटते. इथं कैकईचा कसलाच हिस्सा नसताना सरळ दोरी टाकून अर्धा अर्ध देऊ लागली. एवढा भाव समान असला का मग देव पोटाला येतो.
बापाची पेंट फुले का देव मिळवणं. शब्द जरा खोचक वाटत असतील, मायबापानं कल्याण करण्याच्या उद्देशानं बोललेले असतात. सिद्धांत लक्षात घ्या, सुख संपन्न समत्वे. कारण समत्वात सुख आहे, विषमत्वात दुःख आहे असं ग्रंथ करत. भाग देता कैकैसी कौशल्या अति उल्हासी, सवती भाव नाही मानसी देत उल्हासी भाग. भाग देत असताना आपण कैकईला देतोय, आपण आपल्या सवतीला देतोय, त्याचं दुःख नाही, समोरच्याचं दुःख हरण करतो याचा आनंद आहे असं सांगतात. जैसी कौशल्याची विधी तैसीच सुमित्रेची सद्बुद्धी, बाप सत्संगाची सिद्धी दे अर्धार्ध निज भाग. बघा, ज्ञान कमी असेल तरी चालेल, संगत संताची असेल. सुमित्रेला फार ज्ञान होतं असं नाथ महाराजांनी इथं सांगितलं नाही, पण ज्याला ज्ञान आहे त्याचं बघून वागा. माता कौसल्य निष्कपट होती आणि सुमित्रेचा निष्कपटतेवर निष्काम दृढ विश्वास होता. जसं कैकेयीनं कौसल्येनं केलं तशाच प्रकारे माता सुमित्रा त्या ठिकाणी आपला अर्धाच भाग म्हणून मोठ्या महाराजांच्या सोबत राहायची. ती जसं करतात तसं करण्याची प्रवृत्ती निर्माण होते आणि आपण सहज परमार्थाला पात्र होतो. सहज ज्ञान नसताना सुद्धा मोठ्याच्या संगतीत पंगतीचा लाभ होतो. सुमित्रा तशीच बा. सत्संगाचे निज महिमान कौशल्या देत आपणा समान, कौशल्ये संगे सुमित्रा जान दे आपण भागार्ध. सत्संगाचं महिमाने कौशल्येनं जसं केलं, आपण लेकराला घेऊन जर मंदिरावर गेलो, आपण जसं पाया पडतो तसंच ते पाया पडत असतं. तसं जशा प्रकारे कौसल्या मातेनं कैकेयीला भाग दिला तसाच सुमित्रेनं सुद्धा दिला. नाही तर माणूस देत असताना म्हणते त्यानं दिला, आता आपण द्यायची काय गरज आहे, त्याच्यावर त्याचं भागलं ना. विचार करा, यांना एक भाग राहतोय, जिला भागावर कसलाच अधिकार नाही तिला किती मिळाले? 2 भाग मिळाले. तिनं तिचा हरवून तिला किती मिळाले? 2. पण तिला आपल्यापेक्षा जास्त व्हायले याचा तरी भाव आहे का मनात? दुसऱ्याबद्दल आकस नाहीच या प्रवृत्तीच्या ठिकाणी राम असं सांगतो. सुष्ठू मैत्री कौशल्येसी म्हणून सुमित्रा म्हणणे तेसी, तेने सुमित्रा भावेसी ते कैकैसी भागार्ध. सुष्ठ मैत्री कौशल्येशी, उत्तम कौशल्ये सोबत काय आहे? मैत्री आहे. म्हणून तिला सुमित्रा म्हणतात आणि त्या मैत्रीचं प्रतीक म्हणून परमार्थाला प्राप्त झालं. जशा प्रकारे कौसल्या मातेनं दिला तसाच सुमित्रेनं सुद्धा भाग. जैसा संग होय जासी तैसी बुद्धी होय त्यासी, कौशल्ये संगे सुमित्रा तैसी दे कैकैसी भागार्ध. जशा प्रकारची आपण संगत करत आहोत तशा प्रकारेच वागावं हा मनुष्य स्वभाव आहे. रामायण वाचणाऱ्याची संगत झाली ना, त्यानं 100 वाचले की आपल्याला 10 तरी वाचाव्या वाटतातच. रामायणाला जाणाऱ्याची संगत झाली की आपल्यालाही जावं वाटतं. पत्ती खेळणारा पशी बसलं की 2-4 तरी पत्त्याची ओळख करून घ्यावी वाटतच. बिन पेनाराची संगत, बिन पाण्याची पेनाराची संगत लागल्यास त्याच्यासारखं आपण बी थोडस करावंच. ही संगतीचा भाग असतो. म्हणून मायबापांनो, संगतीचा परिणाम आपल्यावर चांगला झाला पाहिजे याच्यासाठी संगती करावी सदा सज्जनाची.
सावली नसावी गती दुर्जनांची असं सांगतात. ऐकोनी कौशल्येचा वचनार्थ देखो भागदानींच निज स्वार्थ वसिष्ठ आनंदी नाचत स्मये डुल्लत स्वानंदी. कौशल्याची स्थिती बघितली आणि सुमित्रेनं जाणलं भागदानीच निज स्वार्थ. भाग ठेवून घेण्यात स्वार्थ नाही, अर्धा भाग करून देण्यातच स्वार्थ आहे. कारण संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संताचा दास सर्व भावानं व्हावा. आणि संत त्याला म्हणतात जो राम आपला करण्याचा प्रयत्न करतो. आणि राम आपला करण्याचा प्रयत्न असणारे जे करतात, जे म्हणतात ते तसंच करावं. यातच सामान्य जनाचं कल्याण असतं असं ग्रंथ करते. करिता भाग प्राशन उदरा आला रघुनंदन, धन्य अयोध्या राज भुवन, तेथे स्वानंद घन क्रीडेल. आणि अशा प्रकारे कौशल्याचा वचनार्थ बघितल्याबरोबर त्या ठिकाणी वशिष्ठ नाचू लागले, डुलू लागले. अहो, आपला शिष्य एवढा निर्द्वेषी, मग याच्या पोटाला कोण येणार? भाग खाल्ल्याबरोबर पोटामध्ये रामचंद्र प्रभू प्रगट झाले. आणि आता अयोध्या धन्य म्हणून वशिष्ठजी नाचू लागले. इथं जगाचा बाप येईल असं सांग. उभवनी स्वानंदाची गुढी नारदाची पडे उडी, नाचू लागे आवडी सूर्यवंशा गाढी दशा आली. नारदानं त्या ठिकाणी शेंडी वर केली, विना हातात घेतला, नाचू लागले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. का सूर्यवंशा गाडी दशा आली. कोण कोण नाचू लागले, का नाचू लागले ऐका. सुटेल देवाची बांधवडी, तुटेल नवग्रहांची वेडी, मुक्ती सुरवाडील गाढी, सुख सुरवाडी पाले जल. देवांची बांधवडी सुटेल, नवग्रहाची बेडी तुटेल आणि मुक्तीचा सुकाळ होईल. म्हणून त्या ठिकाणी संत नाचतात. माझ्या वाल्मिकाचे वचन झाले प्रत्यक्ष प्रमाण, राम प्रगटला निज निधान, धन्य जन अयोध्येचे. नारद त्या ठिकाणी नाचू लागले, म्हणले माझ्या वाल्मिकाचं बोलणं खरं होणार आहे. कोणता वाल्मिक? लंकेत माणसं मारत असताना मी माळकरी बनवलाय, त्यानं लिहिलेलं रामायण आणि बोलिले वाल्मिक करीना. माझ्या वाल्मिकाचं बोलणं खरं करण्यासाठी जगाच्या बापाला अवतार घ्यावा लागणार आहे, जगाचं कल्याण होणार आहे. म्हणून नारद नाचू लागले. लंके पुढे युद्ध दारुण राम करील रणकंदना, ते मी देखेन आपण अरेखे उड्डाण करी नारद. लंकेच्या पुढे रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी युद्ध करतील. राक्षस मरताना बघून मला आनंद होईल. नाचू नाचू युद्ध बघायची संधी. नारद नाचू लागले. जेवित्याची चवी जेविता जाणे, देवी वसिष्ठ नारदांचे नाचणे, हे सुखतीच भोगणे, एरी पाहणे टकमकार. सद्गुरुने जाणीजे की प्रसवतिया, कळ देऊन जन्म दिलेल्या मातेला सद्गुरूलाच आनंद कळत असतो. नारद आणि वशिष्ठ नाचू लागले, बाकी टकमका बघू लागले. नारद का नाचू लागले? माझ्या वाल्मिकाचं बोलणं खरं होणार आहे. आणि वशिष्ठ का नाचू लागले? माझी शिष्य असणारी कौशल्या एवढी श्रेष्ठ आहे की जगातलं सर्वात मोठं द्वेषाचं अधिष्ठान कोणतं असेल तर सवत.
आणि त्या सवतीला समान वागणूक द्यावी म्हणून तिच्या पोटाला कोण येणार आहे? राम येणार आहे. एक म्हणू लागलं माझ्या शिष्याचं बोलणं खरं करण्यासाठी येणार आहे, आणि दुसरा म्हणू लागला माझ्या शिष्याचा भाव बघून देव आकळला जाणार आहे. म्हणून दोन नारद आणि वशिष्ठ नाचतात. विभांडक आनंदे मनी कौशल्या सत्व शिरोमणी हिचे निपावन झाली अवनी धन्य त्रिभुवनी कौशल्या. विभांडक ऋषी त्या ठिकाणी म्हणू लागलेले कौशल्या सत्व शिरोमणी आहे, तिच्यामुळे प्रभू अवतार घेणार आहेत, पृथ्वीचं जगाचं कल्याण होणार आहे असं बोलतात. ऋष्य शृंग तये वेळी सुखावला सुख कल्लोळी उड्डाण करुणी दे अरुळी कौशल्या भूतळी अनिल राम. यज्ञ करणाऱ्या ऋषीशृंगांनी उडी मारली, नाचू लागले. अहो अयोध्येत राम येणार म्हणल्यानंतर नाचायचं बंद होत असते. आपण किती नाचलो, वेड होऊन बेधुंद होऊन नाचावं, भगवंत येणार आहेत. ऋष्यशृंग म्हणू लागले आता माता कौशल्या भगवंताला आणणार आहे. कौशल्याचा शुद्ध भाव ते भावी प्रगटला राम राहो धन्य दशरथ महाभाव गर्भान्वयो अलोलिक. कौशल्याचा भाव शुद्ध आहे, त्या भावानं राम प्रगटणार आहे. कारण भाव बळे आकल, बाकी कशानच देव मिळत नाही, एका भावानच मिळतो. म्हणून आम्ही भावाची पाहुणी भलते या. अशा प्रकारे दशरथाचं भाग्य गहन आहे. कौशल्याच्या गर्भाच्या अन्वयानं प्रभू प्रकट होणार आहे. विस्मय करीती ऋषीश्वर तटस्थ ठेले सुरवर अवघे करीती जय जयकार भागिला रघुवीर चतुर्भागी. सर्व ऋषीश्वर त्या ठिकाणी आश्चर्य करू लागलेले आहेत. हजारो वर्ष लोखंडाचं पीठ खाल्ल्यानंतर सुद्धा जो स्वप्नात येत नाही तो कौशल्यानं गर्भात आणला. आश्चर्य वाटू लागलं. देव लोक तटस्थ झाले, काय बोलावं. का जो भगवान आमच्या स्वप्नात सुद्धा आला नाही तो भगवान या कौशल्यानं पोटाला आणला. अशा प्रकारे प्रत्येक जण जय जयकार करू लागलेला आहे आणि म्हणू लागलेले आहेत भागीला रघुवीर चतुर्थ भागी. एक परमात्मा चार विभागामध्ये भागलेला आहे असं सांग. मुख्य देश सौती मत्सरासी तो मत्सर नाही कौशल्यसी म्हणून श्रीराम आला कुशी त्या गर्भासी अवधारा. जगामध्ये द्वेषात मुख्य कुठला द्वेष असेल तर सौती मत्सर, आणि तो द्वेष जिच्या पाशी नाही तिच्या पाशी राम. भरतानं आईला बोलणारच नाही म्हणलं, त्यावेळेस रामचंद्र प्रभूने उपदेश केलेला आहे. भरता ज्या ठिकाणी माझं प्रेम आहे द्वेषाची दाटण जमत नाही. काही म्हणून जर म्हणतात बघा पलंगावर मी एकटाच झोपणार, तसं या ज्या हृदयात द्वेष आहे त्या हृदयात देव येत नाही. म्हणून द्वेष नसलेल्या ठिकाणी प्रभू आहे, आणि द्वेष नसलेल्यावर विश्वास असलेल्या ठिकाणी कोण आहे? लक्ष्मण आहे. आणि या दोन्हींचाच अर्धा भाग म्हणून माता कैकेयीच्या ठिकाणी भरत शत्रुघ्न असं सांगतात. सौती मत्सर कैकैसी म्हणून हरविले निज भागासी शुद्ध भाव कौशल्येसी तिच्या गर्भासी श्रीराम. कैकेयीच्या ठिकाणी द्वेष आहे म्हणून तिनं स्वतःचा भागच हरवून टाकला, आणि द्वेष नसलेल्या कौशल्यानं राम आपल्या पोटात साठवला. एक ताट आले यज्ञशेषी तेथेची गर्भ निश्चेसी तो विभागला चतुर्थ भागेसी चतुर्विध त्यासी बोधे. यज्ञापासून एकच ताट आलेलं होतं, त्याची त्या ठिकाणी चार भाग झाले, याला चतुर्भाग म्हणतात असं सांगतात.
मुख्यार्ध कौशल्ये पासी तद्धजनार्ध जाना सुमित्रेसी दोन्ही अर्धार्ध कैकैसी स्वतंत्र भागतिसी असेच ना. मुख्य भाग त्या ठिकाणी माता कौशल्येकडे आहे, त्याचा अर्धा, त्याचाच भजनाचा भाग सुमित्रेकडे आहे आणि त्या अर्धाचे अर्धे अर्धे कैकेयीला दिलेले आहेत. कैकेयीला स्वतंत्र भाग नाही असं सांगतात. पुढा पोटी होती पुत्र ते तिचे नव्हती स्वतंत्र या लागी बोली जे परतंत्र कैकई चरित्र नावडे त्यासी. आणि यामुळं तिला मिळालेले भाग दुसऱ्याचे आहेत म्हणून तिचे स्वतंत्र मुलं नाहीत आणि त्यांना कैकईचं चरित्र आवडणार नाही असं सांग. असो पुढील कथेसी वसिष्ठे पाचारोनी तिघांसी देवोनी भाग विभागासी म्हणे विलंबासी करू नये. असो म्हटले वशिष्ठांनी दोघीला बोलवलं आणि सांगितलं विलंब करू नका, घास लवकरात लवकर घ्या. दोघी निज भाग प्राशन केले न लगता दशन कैकई भाग प्राशन करिता उद्विग्न ते झाली. दोघींनी सुद्धा दाताला धक्का न लागता घास खाल्ला, परंतु कैकईनं दुसऱ्याचं म्हणलं की माणूस गप्प गप्प खायला बघते. आणि दुसरी गोष्ट अर्धा अर्धा देऊन यांचे बारके झालते ना, अर्धा अर्धा घेऊन तिचा घास मोठा झालता. मोठा झालेला घास गप्पन खायचा प्रयत्न केला. काय झालाय का? दोन्ही अर्ध जवम घोटी तवम ते बैसले कंठी गिळो जाता ती संकष्टी घोटिता घोटी घोटिना. अर्ध अर्ध दोन झाले होते. गपकन खाण्याचा प्रयत्न केला, नीट नरड्यात अडकलं. दुसऱ्याचं खायचं अवघड असतं, नरड्यात अडकलं. घोटायचा प्रयत्न करते पण घोटत नाही असं सांगतात. भाग तिचे नव्हते स्वतंत्र परभाग मिळू न शके वक्त्र पांढरे झाले तिचे नेत्र मनोद्धार ते झाली. तिचे स्वतंत्र भाग नव्हते. गिळण्याचा प्रयत्न करते, डोळे पांढरे झाले, पुन्हा उलट्या करू लागलेली आहे असं सांगतो. पराचे ओझे वाहने हे आपणासी होय उभगवाने देवी परभाग घोटिता तिने जीवे प्राणी घोटिना. दुसऱ्याच ओझ वागवण्याचा प्रयत्न करायचा नाही त्याची घेता श्री होईल दुरी निज पंथ. परंतु तिनं प्रयत्न केला, दुःखी झाले असा भाव ग्रंथकर्ते व्यक्त करतात. विभागे रोधली तिची घाटी ऐसे वसिष्ठे देखिले दृष्टी मंत्रोदक देऊन उठा उठी तेने घोटी विभाग. दोन भाग असल्यामुळे एक खाली अडकला आणि एक वर अडकला, काहीच चलना झालं. संत जवळ होते महाराज. वशिष्ठांनी मंत्राचं उदक दिलं आणि ते उदक दिल्यानंतर तिचा घास व्यवस्थित गिळला गेला असं सांगतात. सेविता ते मंत्रोदक विटली शंका पावली सुख पुत्र गर्भाचा संतोष अत्यंती कथे पावे. त्या ठिकाणी दुःख दूर झालं पाणी पिल्याबरोबर आणि अतिशय सुख झालं आणि मला पुत्र होणार आहेत याचा आनंद कैकेयीला सुद्धा झाला असं सांग. साधू असता निज निकट भलते निवारे संकट गर्भमंडित झाले पोट सुख उद्धट कैकैसे. साधू जवळ असताना भलत मोठं संकट निवारलं जातं आणि मोठंच सुख होतं असं सांग. हरपले सापडे रत्न मरत्या घडे अमृत पान देवी वशिष्ठोदके जान
सुख परम कैकैसी. हरपलेलं रत्न सापडावं किंवा मरत्या घडे अमृतपान, तशा प्रकारचा आनंद कैकेयीला झालेला आहे. सत्संगती दुःख नव्हे नाधोगती. सत्संगाची परम ख्याती. नेनो किती उद्धरले. नाथ महाराज पुन्हा पुन्हा सांगू लागले, माय बापांनो, याच्यासाठी संताची संगत गरजेची आहे. नाही तर एखादं म्हटलं असतं जाऊ द्या, लोकांचं खायला घेतली गळ्यात अडकून बस. पण संत आहेत महाराज, सगळे अपराध क्षमा करतात. करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध. मंत्र उदक दिलं, पहिली गोष्ट दुःख होत नाही, दुसरी गोष्ट अधोगतीला जात नाही. संताच्या संगतीचा परिणाम. त्यामुळं एकच शहाणपणा करा, संगत संताची करा. संत कोण आहे कळत नसेल तर ज्याचा भाव श्रीरामावर, अयोध्येच्या रामाच्या चरणावर ज्याची श्रद्धा आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. त्या श्रीरामाला विसरणारावर जर विश्वास ठेवलात तर मग मात्र तुमची कंदुरीच आहे. दैत्य दानव राक्षस सृष्टी गणगंधर्व मृग पक्षी पुष्टी. सिद्धचारण गुह्यक कोटी. उद्धरले सृष्टी सत्संगे. अहो, संताच्या संगतीनं कुणाकुणाचा उद्धार झाला. पहिला शब्द वापरला दैत्य, राक्षसांचा सुद्धा. नारदाच्याच नादानं प्रत्येक राक्षसाचा उद्धार झाला. त्यांनी विश्वास ठेवला. मग दानवांचा होतो, राक्षसांचा होतो, गणाचा, गंधर्वाचा, पक्षाचा, सिद्धाचा, चारणाचा, गुह्यकाचा, प्रत्येकाचा उद्धार करण्याची ताकद. कारण हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे पाय, असं ग्रंथ करते. मनुष्य लोकींची गोष्टी सत्संग लाधल्या पाठी. उद्धरले कोट्यानुकोटी. सभाग्य सृष्टी सत्संगे. मनुष्य लोकांची गोष्ट आहे, सत्संगाला धल्या पाठी. सत्संगाला जर एकदा माणूस लागला त्याचा तर उद्धार होतोच. उद्धरले कोट्यानुकोटी. म्हणून सभाग्य सृष्टी सत्संगे. आणि आपण जो आता रामायणाचा करत आहोत हा कोणता संघ? सत्संग आहे माय बाप्पा. आणि याच्या नादाला लागलं पूर्वी आपला बी उद्धार, ऐकणाराचाही उद्धार, लाईक कमेंट करणाराचाही उद्धार. कारण कमेंट इथं काय दुसरी करायची आहे का? अर्धवट ऐकून जाणाराचाही उद्धार. हो, जय श्रीराम म्हणूनच कमेंट करायची ना, दुसरी काही करायची का? चांगलं चालू आहे एवढं जरी म्हटलं तरी उद्धार. हरिपाठ कीर्ती मुखे जय गाय. पवित्राची होय देह त्याचा. त्याच्यामुळं कंटाळा करायचा नाही. सत्संग आपणही ऐकायचा आणि दुसऱ्याला 100% पाठवायचा महाराज. आणि भलत्या गोष्टीत वेळ घालण्यापेक्षा आपली सोडवणूक करण्यात वेळ घालायचा. कारण जगात फक्त उद्धाराचं कारण म्हणजे सत्संग आहे. धन्य धन्य तो दशरथ जासी सत्संग पुरोहित. त्याची काठी वाणी आदित्य. तो घरात निज सखा. धन्य धन्य दशरथ आहे माय बापांनो. कारण जासी सत्संग पुरोहित. आपल्याला असलेला देव बाप्पा देवाचा भक्त असला पाहिजे. देव बाप्पा वेगळा, पुरोहित वेगळा, भक्त वेगळा. बघा, रामायण ऐकायचं तर सांगणारा भक्त पाहिजे. कीर्तन ऐकायचे तर कीर्तन करणारा भक्त पाहिजे. कीर्तनकार नसला तरी चालेल, तो भक्त असला पाहिजे. वक्तृत्व ही कला आहे, कलाकारांचं काम नाहीये. भक्त पाहिजे तर तो उद्धार करू शकतो. त्यामुळं संत, राजा पाहिजे तर संत पाहिजे, तरच देश शांत राहतो. नाहीतर अशा प्रवृत्ती माजतात.
भारत तेरे तुकडे होऊन गेले. त्यामुळे मायबापांनो, प्रत्येक ठिकाणी संघ कुणाचा पाहिजे? संताचाच पाहिजे. वशिष्ठ भाग्यवान आहे की त्याच्या घरी संत म्हणून वशिष्ठ ऋषी आहेत आणि त्यांच्या संगतीचा परिणाम ज्याची काठी मानी आदित्य सूर्यासारखं तेज ज्याच्या काठीत आहे, एकाची साठी तपिनली एके सृष्टीवरी सृष्टी केली, एवढे अधिकारी महात्मा दशरथाच्या घरी आहे. म्हणून दशरथ श्रेष्ठ. तेने वसिष्ठे आपण तिघे सकरविले पिंड प्राशन, एका विनवी जनार्दन गर्भावधारण अवधारा. आणि त्या वशिष्ठानं तिघींना पिंड प्राशन करून दिलं. मला संत पाहिजे, संत. महाराज जातीचा असावा का संत असावा? संत असावा. कलियुगात लोक म्हणाले जातीचा असावा. यमाकड जाण्याची इच्छा असणारानं जातीचा महाराज बघावा, आणि ज्याला देवाकड जायचंय त्यानं संत बघावा. आणि साधूचं कुळ विचारू नये, संताची जात विचारू. होय, मोल करो तलवार का, जाति न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान. मोल करो तलवार का, पडा रहने दो ज्ञान. अशा प्रकारे त्या वशिष्ठानं पिंड प्राशन केलं. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतायत की आता गर्भधारणा होणार आहे आणि त्या गर्भधारणेचा अध्याय पुढचे आहेत, तुम्ही लक्ष देऊन ऐका असं सांग. इति श्री भावार्थ रामायण एका जनार्दना शरण पिंड भाग पिंड प्राशन झाले संपूर्ण अवधारा. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, पिंड भाग पिंड प्राशन, पिंडाची भागाची कथा झाली, पिंड प्राशनाची कथा झाली. आणि आता इथून पुढच्या कथा अतिशय सुंदर. लक्ष देऊन ऐका माय बापांनो. इथं लक्ष मनासहित द्या. लक्ष मन बना. राम आपला करून घ्या. जीवनाचं कल्याण करून घ्या. कलियुगामध्ये परमार्थाची संधी यापेक्षा मोठं भाग्य नाही. बऱ्याच जणांच्या अनेक ठिकाणी आयुष्य निघून चाललंय. गप्पा मारण्यात आयुष्य निघून चाललंय. रामायणाच्या आनंदात घाला अशी विनंती करतात. श्री भावार्थ रामायणे बालकांडे एका कारटिकायां पिंड प्राशनं नाम तृतीयोऽध्यायः. गौरः कुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. राम